लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसणार. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैशांची वसुली होणार. आता हे कोणी सांगितलं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही महिलांकडून पैशांची वसुली सुरू आहे. तर नवीन KYC बाबत आम्ही एका अटीवर पुन्हा सुरू करू शकतो. आता ही अट नक्की कोणती असणार आहे आणि कोणत्या बहिणींकडून पैशांची वसुली केली जाणार आहे आणि कोणत्या बहिणींना यामध्ये सूट मिळणार आहे, अशी सर्व सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचणार आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहे की KYC झाल्यापासून अनेक महिलांचे पैसे बंद झालेत. यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी जो आकडा आला त्या आकड्यानुसार 80 ते 81 लाख अशा महिला आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ पूर्वी मिळायचा, परंतु त्यांचे पैसे आता बंद झाले आहेत. याबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी अधिकची माहिती आणि स्पष्टता दिली, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की जानेवारी 2025 पासून या योजनेअंतर्गत पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे आणि तो म्हणजे जानेवारी 2025 पासून ते आता जून 2026 म्हणजे साधारणपणे 1.5 वर्षाच्या काळामध्ये या 80 लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून आता अपात्र झालेल्या आहेत. मग या 80 लाख महिला कोणत्या कारणाने, तर एका कारणाने नाही. यामध्ये KYC न केलेल्या महिला आहेत. यामध्ये अशा अनेक महिला आहेत की ज्या अटी आणि निकषांमध्ये अपात्र होत्या. ITR विभागाकडून डेटा घेतलेला आहे, परिवहन विभागाकडून डेटा घेतला आहे. त्यासोबतच सर्व जे विभाग आहेत त्या विभागाकडून डेटा घेऊन त्या डेटानुसार ज्या ज्या महिला अपात्र होत आहेत त्यांना अपात्र केलं आहे. आता पैशांची वसुली होणार म्हणजे कोणत्या महिलांची होणार, तर यामध्ये स्पष्टपणे जे पुरुष आहेत, ज्या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता त्यांच्याकडून कडक पद्धतीने वसुली केली जाणार असल्याचे आपल्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आणि बाबत अनेक पुरुषांकडून ही वसुली देखील झाली आहे. त्यासोबतच ज्या सरकारी नोकरदार महिला आहेत, म्हणजे स्वतः सरकारी वेतन घेत आहेत आणि त्यांनी देखील लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले, अशा महिलांकडून देखील आम्ही पैशांची वसुली सुरू करत आहोत आणि अशा महिलांकडून पैशांची वसुली केली देखील आहे, असे देखील आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. म्हणजे लक्षात घ्या, जर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले असतील आणि तुम्ही आता अटी आणि निकषांमध्ये अपात्र असाल तर तुमची पैशांची वसुली केली जाणार नाही. पण जर तुम्ही सरकारी नोकरीला असाल तर तुम्हाला हे पैसे रिटर्न करावे लागतील. त्यासोबतच जर तुम्ही पुरुष असून देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर देखील तुम्हाला पैसे मागे करावे लागतील. आणि इतर ज्या महिला आहेत की ज्यांचे KYC न केल्यामुळे किंवा अटी आणि निकषांमध्ये अपात्र असल्यामुळे ज्यांचे पैसे बंद झाले आहेत त्यांच्या पैशांची आम्ही वसुली करणार नाही, असे आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे माहिती दिली आहे. म्हणून लक्षात घ्या, ज्या ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले आहेत सर्वांनाच पैसे परत करावे लागणार नाहीत. अनेक महिलांनी हा प्रश्न विचारला होता. तर फक्त आणि फक्त जे पुरुष होते आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला, ज्या सरकारी नोकरदार महिला आहेत ज्यांनी लाभ घेतला त्यांचेच केवळ पैसे परत होणार आहेत, बाकीच्यांचे पैसे आहे असे राहणार आहेत. आता KYC साठी आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की जर महिला अटी आणि निकषांमध्ये पात्र असून देखील त्यांचे पैसे बंद झाले असतील फक्त KYC राहिल्यामुळे, तर आम्ही नक्कीच एक संधी देण्याचा विचार करू. तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC करण्यासाठी अजून एक संधी द्यावी का? नक्की कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.